नमस्कार सर्वांना, कलादालनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना आपण वेगळं बघणार आहे काहीतरी. तर श्रावण महिना सुरू झालाय आणि आपल्याला रोज तुपाची वात लागते. तर तुपाच्या वाती काय होतं, एकमेकांना चिकटतात. मग त्याच्यात लावताना आपला हात सगळा चिकट होतो आणि त्या वाती नीट निघत नाहीत. तर त्यासाठी मी सोपी ट्रिक दाखवणार आहे. आणि ह्या वाती अगदी विकत सारख्या होतात हा. विकतच्या तुपाच्या वाती मिळतात ना तशा. पण विकतचं तूप माहिती नाही आपण तूपच वापरतात की डालडा वापरतात. पण हे ना आपण घरचं तूप वापरून ह्या वाती अगदी 3-4 महिने तरी टिकतात छान. आणि आता सगळे सण येत आहेत आपले. श्रावण येतोय, गणपती येतोय आणि पुढे दसरा आहे, दिवाळी आहे. तर तुम्हाला हे ट्रिक ना छान उपयोगी पडेल. तुम्ही पण नक्की करून बघा. तर चला बघूया आपण. हे बघा, ह्या वाती घेतलेत, हा भीमसेन कापूर घेतलाय आणि हे ट्रे आहे बर्फाचा. तुमच्याकडे पण अशा आकाराचा ट्रे असेल किंवा तुमचं साधा असला तरी चालेल, किंवा झाकण आपण अगदी औषधाचं झाकण असेल ना त्यात पण होऊ शकतात त्या. आणि हे तूप घेतले गाईचं. आता त्यासाठी आपल्याला ना हे बघा, ह्या मी फुलवाती केलेत अशा छानशा. तर ह्याला ना आपल्याला हे अष्टगंध लावा किंवा हळद कुंकू लावा, म्हणजे छान दिसतील. ह्या अशा लावून घ्यायचे आपल्याला अष्टगंध, म्हणजे वातींचा वरचा टोक ना खूप छान दिसतो. अगदी तुम्ही लाल कलर जरी वापरला तरी चालेल. म्हणजे आता मी अष्टगंध लावते, तुम्ही कलर पण लावू शकताय. आता वातींना पण आपण अष्टगंध लावून झालेला आहे. आता हे मी तूप गरम केले थोडंसं त्यातलं, आणि आता आपल्याला हे भीमसेन कापूर आहे ना तो ह्याच्यात घालायचा आहे. भीमसेन कापराने ना वास खूप छान येतो वातींना आपण लावल्या की. आणि आपल्याला वेगळा कापूर असं लावायची गरज नाही आपल्याला. पण तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकताय. मी आपली एक आयडिया सांगितली तुम्हाला की भीमसेन कापूर त्यात घातलं की वास पण छान येतो आणि दोन्ही पण आपलं होतं त्याच्यामध्ये. आता हे विरघळेल थोडासा भीमसेन कापूर याच्यामध्ये. आता हे वातीनांना आपल्याला खालचा बेस आहे ना तो थोडासा असा चपटा करून घ्यायचा आहे आपल्याला. सगळ्या असा करून घ्यायचा आहे, म्हणजे वाती ना उभ्या छान राहतात. आता मी ह्या अशा वाती करून घेतलेत बघा. आता भीमसेन कापूर मी ह्याच्यात घातलाय. अगदी चुरा करून घातला तरी पण लगेच पटकन विरघळतो. तुम्ही कसाही घाला. हे बघा मी ह्याच्यात घातलाय, विरघळतोय आता हे गरम असल्यामुळे. तुम्ही चुरा करून पण घालू शकता. आता ह्याच्यात ना हे बघा, हे मी भीमसेन कापराचं तूप आहे ते सगळं ओतते ह्याच्यामध्ये. गरम आहे. आणि हे ना ह्या साच्यामध्ये मी ओतते. अगदी काटोकट नाही भरायचं, नाही तर ते कापसाची वात घातली ना की वरती येईल. थोडंसं कमी भरायचं. आणि हे तूप अगदी गरम नाही आहे, आता कोमट आहे. ते फक्त आपण कापूर घालण्यापुरतं गरम केलं होतं. आणि बाकीचं तूप थोडंसंच गरम करून पातळ केलेलं आहे. आता एक एक आपल्याला ह्याच्यात ठेवायचे आहेत. हे बघा, हा बेस तयार झाला ना की अशा बसतील छान. वरून तूप घालायचं आपल्याला अजून. झालेत आपल्या बघा छान अशा. हे राहिलेत थोड्या, जरा एक एक राहिलेत त्या आपण उभ्या करूया परत. थोडंसं तूप घालूया, जात नाही त्याच्यात. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजरमध्ये ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा आणि घट्ट झाल्यानंतर काढायचं आहे आपल्याला. आता हे मी फ्रीजमधून काढलंय बघा. तर आपण बघूया हे कसं मोल निघतं. हे बघा आता छानसं असं निघतं ह्याच्यातनं. तर आपण एक एक काढून बघूया इथलं. हे बघा मस्त असं निघालेलं आहे.
आकार पण किती छान आलाय बघा. आता एक एक करून आपण सगळे काढूया. बघा किती छान झालेत वाटी. अगदी ना मी काढताना भीमसेन कापराचा सुंदर वास येत होता. आणि आता आपण लावून बघूया देवाजवळ कशी छान वास येतोय का त्याचा. मस्त. आणि आपल्या घरच्या घरी केलेल्या घरच्या तुपापासून तुम्ही पण बनवू शकता. ह्या वाती तयार झालेत, पण आता उन्हाळा असला ना तर तूप वितळू शकतं. त्यामुळं ह्या वाती आपण फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आपल्याला. तुमच्या हवामानानुसार करा. जिथं थंड हवा असेल तिथं घट्ट राहतील ह्या वाटी, पण शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलं तर घट्ट छान राहतील वाती. बघा ह्या वाती आता तयार झालेत, तर तुम्ही नक्की करून बघा. श्रावण महिना सुरू झालाय आणि तुम्हाला रोज वापरायला खूप छान. आणि ही वात ना जवळजवळ एक 10 ते जवळजवळ 15 मिनिटं तरी नक्कीच हे होते, लावली की राहते. म्हणजे मी करून वातीचं करून दाखवले. ते जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.